मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बरोबर करायला लागलाय. त्याला मी मराठ्याचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव. इथली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं वादग्रस्त विधान कालच नारायण राणे यांनी केलंय. यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या मनाला ठेच पोहोचली आहे. सोबतच ज्या अशोक रावांमुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली अशी चर्चा होती, त्याच अशोक रावांमुळे आता त्यांना राज्यसभेवरचा आपला हक्कही सोडावा लागणार आहे असंही बोललं जाते. कारण लोकसभेची निवडणूक न लढता पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. मात्र भाजपाने खेळी खेळली आणि वादग्रस्त विधान करून प्रत्येक आरोपांचे आघात आपल्यावर घेणारे राणे अडचणीत सापडले. पण नंतर चर्चा सुरू झाली की ते आता लोकसभा निवडणूक लढवतील. पण या लोकसभा निवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत ठाकरे गटावर केलेल्या टीकेचा समाचार घेण्यासाठी एक नामी संधी आली आहे असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. आणि या जाळ्यात अडकलेल्या माशाला आता सोडायचं नाही अशी भावनाही व्यक्त करताना ठाकरे गट दिसतोय. त्या अनुषंगाने राजन साळवी असतील, विनायक राऊत असतील, भास्करराव जाधव असतील, अनंत गीते असतील, या सगळ्यांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. आणि नारायण राणे यांना पाडण्यासाठी, त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी ठाकरे गटाचा मेगा प्लॅन काय असणार आहे पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिंदास्त. नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र राजकारणात सक्रिय आहेत. त्यातील निलेश राणे यांना लोकसभा मतदारसंघातून दोनदा पराभव स्वीकारावा लागला. म्हणजेच आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर विनायक राऊत शिवसेनेकडून उभे होते आणि त्यांना 4,58,222 मतं मिळाली होती. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे उभे होते, त्यांना 2,79,700 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या नवीनचंद्र बंदीवाडकर यांना 63,299, तर वंचितचे मारुती जोशी यांना 30,882 मतं मिळाली होती. यातून आपल्याला मतांची विभागणी किती मोठ्या प्रमाणात होते हे स्पष्ट दिसून येतं. म्हणजे इथं काहीच प्रकाश ज्योतात नसणाऱ्या अपक्ष उमेदवारालाही 2,000पेक्षा जास्त मतं दिसून आली. किंबहुना नोटालाही 13,777 मतं मिळाली होती. तरीही विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्या मताचा आकडा आपण तुलना केली तर यांच्यात खूप जास्त मोठा फरक आहे असं दिसून येतं. आता 2014 आणि 2019 या दोन्ही टर्ममध्ये विनायक राऊत यांनी राणे घराण्याला पराभूत केलंय. आता त्यानंतर समीकरणे बदलली आहेत. विविध पक्ष बदलून आल्यानंतर राणे भाजपात स्थावर झालेत. त्यात नितेश राणे ज्या पद्धतीने ठाकरे घराण्यावर टीका करतात त्यामुळे पारंपरिक शिवसेनेला कुठेतरी वेदना झालेल्या आहेत असंही बोललं जातं. दुसरीकडे मराठा समाज बांधवांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या जरांगे पाटलांबद्दल जी भूमिका राणे परिवार सातत्यानं मांडत आलंय त्याचाही परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. आता याच मतदारसंघातून निलेश उभे राहतील की नाही याबद्दल नक्की सांगता येणार नाही. कारण ते कधी राजकारणात सक्रिय असण्याची भाषा करतात तर कधी राजकारणापासून दूर गेल्याचे भासवतात. त्यामुळे ते लोकसभा लढवतील की आपल्या वडिलांना पुढं करतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तरी राष्ट्रीय पातळीवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता दिसते. आता यामध्ये आतापर्यंत ठाकरे गटाकडे थेट भिडायला कोणतंही मजबूत कारण नव्हतं. पण लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राणे यांना राजकीय धूळ चारण्यासाठी ते वाट पाहत होते आणि तसंच झालं. भाजपने राज्यसभेची संधी नाकारली आणि नारायण राणे यांच्या हातातून खासदारकी गेली. ती खासदारकी परत मिळवण्यासाठी त्यांना लोकसभा लढवावी लागेल आणि लोकसभेची ताकद पाहता शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत प्रबळ आहे. आपण मागील मतांची बेरीज जरी केली तरी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांचीच मतं 1-1.5 लाखांपेक्षा जास्त जातात. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल, या सगळ्यांची मदत अर्थात महाविकास आघाडीला मिळणार आहे. दुसरीकडे सामंत यांचे भाऊ देखील खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनीही जर दावेदारी केली किंवा बंड केलं तर याचा आणखी फायदा उद्धव ठाकरे उठवतील आणि राणे यांचा दारुण पराभव करतील अशी शक्यता वर्तवली जाते. तसंच त्यांना कट्टर विरोध करणारे आणि निवडणुकीत बाजी मारणारे राऊत एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई
महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला आपली सुरुवात केली होती. 1985 मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 1992 पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. 99 साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून विनायक राऊत सातत्याने शिवसेनेच्या प्रमुख मंडळीमधील स्थान टिकवून येत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेस नेते निलेश राणे यांचा 1.5 लाखाच्या मताधिक्याने पराभव केला होता. तर 2019 मध्ये विनायक राऊत यांनी पुन्हा लोकसभेवर आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं. त्यानंतर विनायक राऊत यांनी लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली होती. विनायक राऊत यांचा मुंबई आणि कोकणात दांडगा जनसंपर्क आहे. गणपती उत्सव असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असेल व इतर यात्रेच्या निमित्ताने विनायक राऊत आपल्या गावकऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यामुळे कोकण पट्ट्यातही विनायक राऊत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोकणात राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात सातत्याने संघर्ष असतो. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने जहरी टीका केली जाते. या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक राऊत यांचा नंबर लागतो, यांचा समावेश होतो. त्यामुळे राऊत यांच्यासारख्या प्रतिस्पर्धी असेल, मराठा समाजाच्या नेत्याला भिडणं असेल, ठाकरे गटावर प्रश्न निर्माण करणं असेल, पक्ष बदलली तशी भूमिका बदलणी असेल, म्हणून मतदारांच्या मनातून राणे कुटुंबियाचं स्थान कमी होत आहे का अशी शंका निर्माण होती, अशी शक्यताही वर्तवली जाते. याचा परिणाम त्यांना किती होईल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कळेलच. पण आपल्याला याबद्दल काय वाटतं नक्की सांगा.